पैठण शहरातील यशवंतनगर येथे अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अश्लील कृत्य करत गळा आवळून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नराधमाला पैठण पोलिसांनी तात्काळ अटक केली असून पुढील तपास केला जात आहे। शहरातील यशवंतनगर येथे घडलेल्या या अत्यंत धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत पैठण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी जालना जिल्ह्यातील गोंदी येथील रहिवासी असून सध्या ती पैठणच्या यशवंतनगर येथे आपल्या आजीच्या घरी राहते। दरम्यान शनिवारी दुपारी 12:30 वाजता मुलगी घरात एकटीच होती। याचा गैरफायदा घेत आरोपी कृष्णा अशोक कोलते वय 20 राहणार यशवंतनगर याने घरात गैररित्या प्रवेश करत अल्पवयीन पीडित मुलीसोबत लगट करत अश्लील कृत्य करू लागला। वाईट हेतूने आरोपीच्या कृत्याला पीडितेने विरोध केला। यावेळी आरोपीने पीडितेशी झटापट केल्याने आरोपीच्या पीडितेला ओरबाडल्याने पीडितेच्या चेहऱ्यासह अंगावर नाकाच्या जखमा झाल्या असेही पोलीस सूत्रांनी माहिती देताना सांगितले। दरम्यान आरोपी कृष्णा कोलथे याने पीडितेचा गळा पकडून आरडाओरड करू नको नसता तुला जीवे मारून टाकीन अशी धमकीही दिली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत पीडितेसह त्याच्या नातेवाईकांनी पैठण पोलीस स्टेशन गाठून फिर्याद दिली। याबाबत आरोपीच्या विरुद्ध पैठण पोलीस ठाण्यात 452, 354, 354 अ, 323, 506 भादवीसह पोस्को कलम 8 व 12 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी कृष्णा कोलथे याचा तात्काळ मुसक्या आवळण्यात आला। याबाबत पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगळे पुढील तपासात व्यस्त आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।